नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. MS10 माझे स्वामी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. स्वामींची पुण्यतिथी येते 15 तारखेला. तर आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे की स्वामी चरित्र पारायण करायचं आहे असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रामध्ये म्हणा सगळीकडे गुरुचरित्र पारायण केलं जातं. सहसा घरी पण आपण गुरुचरित्र पारायण करतो आणि केंद्रामध्ये देखील गुरुचरित्र पारायण स्वामींचं केलं जातं. गुरुचरित्राचा सप्ताह असतो स्वामी पुण्यतिथी निमित्त. तर ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण खूप अवघड वाटत असेल त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचं देखील पारायण करू शकता. जसं की आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामींचं पारायण केलं तशाच पद्धतीने 11 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा संकल्प घेऊन तुम्ही स्वामी चरित्र पारायण देखील करू शकता. पण ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी काय नियम आहेत, कशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि कोणते नियम आहेत जे आपण गुरुचरित्र पारायणामध्ये पाळले पाहिजे. आता गुरुचरित्र पारायण म्हटलं की भरपूर स्वामी भक्त जे आहेत ते गुरुचरित्र करण्यासाठी खूप घाबरतात. कारण की त्यांना वाटतं की हे खूप अवघड आहे, नियम खूप कडक असतील, त्यामुळे ते गुरुचरित्र करत नाही. पण गुरुचरित्र जे कुणी करतात ना तर ते खूप नशीबवान असतात. अर्थातच जो कुणी गुरुचरित्र पारायण करतो तो खूप भाग्यशाली आणि पुण्यवान असा असतो. त्यामुळे त्याला गुरुचरित्र वाचनाची संधी स्वतः दत्त महाराज देत असतात. सहजासहजी कोणाच्याही नशिबात गुरुचरित्र वाचणं हे शक्य नाही. दत्त महाराजांची मर्जी असेल, स्वामींची मर्जी असेल तरच आपण गुरुचरित्र वाचन करू शकतो. तर गुरुचरित्र वाचन करताना काही नियम आहेत जे आपण पाळले पाहिजेत. पण असे हे नियम नाहीत की त्याची भीती आपण मनात बाळगून आपण गुरुचरित्र पारायणच करायचं नाही. थोडेफार नियम आहेत ते आपण पाळू शकतो, ते पाळून आपण स्वामींचं पारायण करू शकतो. पण काही लोकांनी ना या नियमांचा खूप बाऊ करून ठेवलेला आहे. त्यामुळे त्या नियमांना तुम्ही घाबरू नका. ते नियम काय आहेत आणि कोणते नियम आपल्याला पाळले पाहिजे हे मी तुम्हाला आता सांगते. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला संकल्प घ्यावा लागतो. त्यानंतर सगळ्यात पहिला जो नियम आहे गुरुचरित्र पारायणाचा तो नियम म्हणजे मांसाहार. मांसाहार हा पूर्णपणे आपण वर्ज्य केला पाहिजे आणि आपल्याबरोबर घरातही मांसाहार केला नाही पाहिजे. घरातही मांसाहार आणून करणे हे पूर्णपणे वर्ज्य करावं. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच स्वामी भक्तांना सांगितलं होतं की तुम्ही स्वामींचं चरित्र वाचा, स्वामी पारायण करा. जर तुमची खूप इच्छा असेल, जर घरातले कोणी आणत असतील, खात असतील, त्यांना खाऊ दे. तुम्ही वाचन करा, तुम्ही खाऊ नका. पण ह्या गुरुचरित्र पारायणासाठी आपल्याला हा नियम तंतोतंत पाळला पाहिजे. गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करत असाल तर घरामध्ये कोणीही मांसाहार नाही केला पाहिजे आणि घरात आणलाही नाही पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे गुरुचरित्र पारायणाचा. कारण की गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, त्याचं पावित्र्य आपण पाळलंच पाहिजे. दुसरा नियम असा आहे की आपण खाली झोपलं पाहिजे. जिथे आपली गुरुचरित्राची मांडणी केलेली आहे देवाजवळ, स्वामीजवळ आपण झोपलं पाहिजे. खाली चटई घालून तुम्ही झोपा, गादीवर झोपू नका, सोप्यावर बसू नका. 7 दिवस या गोष्टी पाळा. जमिनीशी तुम्ही निगडीत राहा, धरती मातेशी. म्हणजेच बेडवर झोपणे, सोप्यावर बसणे हे पूर्णपणे आपल्याला वर्ज्य केले पाहिजे. खाली झोपायचं आहे, आपलं अंथरूण वेगळं असलं पाहिजे. त्यानंतर तिसरा नियम आहे की ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हे काटेकोरपणे आपण या 7 दिवसामध्ये पाळलं पाहिजे. त्यानंतर पुढचा नियम आहे, जेव्हा आपण वाचन करतो ना गुरुचरित्र पारायणाचं तेव्हा आपण एकदम सात्विक भाव मनामध्ये उतरवला पाहिजे. एकदम सात्विक आपण असलं पाहिजे. त्यामुळे आपण जो आहार करतोय तो देखील आपला सात्विकच असला पाहिजे आणि आपली वाणी देखील सात्विक असली पाहिजे. आपण जे काही बोलतोय तर ते मोठ्याने बोलायचं नाही, कोणालाही शिव्या वगैरे द्यायच्या नाही, कोणाला शिव्याशाप वगैरे देऊ नका, कोणाची निंदा करू नका. या 7 दिवसामध्ये फक्त आणि फक्त दत्त महाराजांचं, स्वामींचं नामस्मरण तुम्ही करत राहा. कुणाचीही निंदा करू नका, कुणाबद्दल अपशब्द बोलू नका, वाईट बोलू नका, कुणाचा वाईट विचार करू नका. या गोष्टी पूर्णपणे तुम्ही टाळा या 7 दिवसामध्ये. आणि पुढे पण अशा गोष्टी करणं हे देखील तुम्ही टाळलंच पाहिजे. पण या 7 दिवसामध्ये तर प्रयत्न करा की या गोष्टी आपल्याकडून आपल्या घरामध्ये होणार नाही. त्यानंतर पुढचा नियम जो आहे परान्न. परान्न हे वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्यांच्या घरातलं आपल्याला काहीच खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे दुसऱ्यांच्या घरातलं आपल्याला. आता पुढचा नियम आहे आहाराबद्दल नियम आहे. आपण आता आहाराचे नियम का पाळतो की ही भाजी खाल्ली पाहिजे किंवा हे खाल्लं पाहिजे, तर ते तुम्ही जाणून घ्या की अशा गोष्टी आपण गुरुचरित्रामध्ये का पाळतो.
तर काय होतं ना, गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा वाचनासाठी आपल्याला तासनतास बसावं लागतं. सकाळची तर तेवढी सेवा असतेच आपली, परत संध्याकाळची आपल्याला आणि सेवा करावी लागते. दिवसभर स्वामींच्या नामस्मरणात असावं लागतं. सात्विक भाव आपल्या मनामध्ये आपल्याला उतरवायला लागतो. आपण पूर्णपणे सात्विक असायला हवं. तर आपलं मन सात्विक होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये तसले पदार्थ जर गेले, तसला अन्न जेवण जर आपल्या शरीरामध्ये गेले, तर आपोआपच आपण सात्विक होतो, आपली वाणी सात्विक होते, मन शुद्ध होतो, विचार शुद्ध होतात. तर त्यामुळे सात्विक आहार घेतला पाहिजे. मग काही जण काय करतात ना, कांदा लसूण देखील वर्ज्य करतात. त्याचबरोबर द्विदल धान्य जे आहेत, कडधान्य म्हणजे डाळी म्हणा, शेंगदाणे म्हणा, द्विदल धान्य जे आहेत ते पण आपण पूर्णपणे वर्ज्य केलं पाहिजे. गहू किंवा ज्वारी या दोन्हीमधील आपल्याला फक्त एकच धान्य निवडायचं आहे. ज्वारी घेतली तर फक्त तुम्ही ज्वारीचीच भाकरी खायची आहे. गहू घेतला तर फक्त चपातीच तुम्हाला खायची आहे किंवा भात. या तिन्हीमधलं तुम्हाला एकच निवडायचं आहे. द्विदल धान्य बंद करायचे आहेत आणि एकच धान्य आपल्याला एकभुक्त राहायचं आहे, म्हणजे चपाती, भाकरी किंवा भात हे आपल्याला निवडायचे आहेत आणि कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. तर आता माझं म्हणणं असं आहे की खरंच या गोष्टीमुळे काय होतं ना, आपल्याला पित्ताचा त्रास होतो, आपल्याला जास्त वेळ बसायचं होणार नाही जर आपल्याला शारीरिक काहीतरी त्रास झाला. त्यामुळे आपण आहाराचे एवढे नियम या गुरुचरित्रामध्ये पाळत असतो, कारण की आपल्याला कोणत्याही बाबतीचा त्रास वाचन करत असताना या 7 दिवसामध्ये होऊ नये म्हणून. झोप लागू नये आपल्याला किंवा पित्ताचा त्रास होऊ नये किंवा पोटाच्या काही तक्रारी होऊ नये, त्यामुळे हे नियम आपण पाळतो. हा उद्देश आहे या आहाराचा. तर मला असं वाटतं की ज्यांची तब्येत व्यवस्थित आहे, ज्यांना या गोष्टी खाऊन देखील ते व्यवस्थित राहून गुरुचरित्र करू शकतात, जसे की आता वृद्ध माणसं असतात, आजारी माणसं असतात, ज्यांना ह्या गोष्टी पाळणं शक्य नाही, तर ते खाऊन करू शकता तुम्ही. काहीच अडचण नाही. देव काही आपलं वाईट करत नाही, फक्त आपल्या मनातला शुद्ध भाव बघतात महाराज, बाकी काही नाही. ह्या गोष्टी फक्त दिखाऊपणासाठी आपण करायचं नाही. तुम्हाला खायचं आहे ना, तुम्ही खाऊन करू शकता, पण मनातला भाव तुमचा शुद्ध ठेवा. कांदा लसूण जर तुम्हाला वर्ज्य करायचं असेल तर तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करू शकता. शक्यच नाही तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करणं, तर तुम्ही खाऊन देखील गुरुचरित्र पारायण करू शकता. काहीच असे त्याचे कडक नियम आता पाळलेच पाहिजे असं काही नाही. आपल्या शरीरासाठी जे योग्य तुम्हाला वाटतं की हे खाऊन मला कोणताही त्रास होणार नाही, तर तुम्ही ते खाऊन करू शकता. पहिल्यांदा जर तुम्ही करणार असाल तर हे थोडंफार तुम्ही खाऊन करू शकता. चपाती जर खाणार असलात तर त्याबरोबर थोडासा भात खाऊन तुम्ही करू शकता पारायण. आहाराचे जे काही नियम खाण्यापिण्याचे सोडले ना, तर बाकीचे नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. बोलण्यावर तर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. वाईट अपशब्द आपल्या तोंडून या 7 दिवसात निघालच नाही पाहिजे, तर याची काळजी आपण घेतली पाहिजे. हा सगळ्यात मोठा नियम तुम्ही पाळा या 7 दिवसामध्ये. भलेही तुम्ही आहाराचे नियम काही पाळले नाही खाण्यापिण्याचे, पण हा नियम महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा आहे. हा नियम तुमच्याकडून पाळला गेला पाहिजे. तर ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी नक्की करा. खूप चांगले अनुभव येतात गुरुचरित्र पारायणाचे. स्वामीचरित्र पारायणामध्ये जसे तुम्हाला अनुभव आले, तशाच पद्धतीचे गुरुचरित्र पारायणामध्ये देखील अनुभव येतात, कारण की ज्या घरात गुरुचरित्र पारायण होतं त्या घरामध्ये दत्त महाराज सूक्ष्म रूपाने हजर असतात. तर दत्त महाराजांना आपल्या घरी बोलावण्याची ही एक खूप चांगली संधी आहे की आपल्या घरात गुरुचरित्र पारायण करावं. तर गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशा पद्धतीने करायची सविस्तर मी तुम्हाला मांडणी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. पण गुरुचरित्र पारायण हे सगळ्या स्वामी भक्तांनी करा. खूप मनापासून माझी इच्छा आहे, खूप मनापासून तुम्हाला अशी विनंती आहे की गुरुचरित्र पारायण तुम्ही सगळ्यांनी करा आणि एकदा गुरुचरित्र पारायणाचे अनुभव तुम्ही नक्की अनुभवून बघा. खूप चांगले अनुभव येतात. 9 एप्रिलला पारायणाची सुरुवात आपल्याला करायची आहे आणि स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच 15 एप्रिलला याची सांगता करायची आहे. तर ज्यांना कोणाला पारायण करायचं आहे त्यांनी निश्चिंतपणे पारायणाला सुरुवात करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब